तुझा? बरोबर ऐका. आयुष्यातील अवघड वाटांमधून वाट काढीत काढीत जाताना आपल्या मित्रमंडळींपैकी कोणीतरी एक जेव्हा एखादी अवघड गोष्ट पार करतो तेव्हा मी तर म्हणीन आपण सगळे कायमच त्याचा सत्कार करत असतो. या कॅफेच्या परंपरेला जागून आपण सगळे आपल्या भगिनी बहीण असेल तुझी, आपली नाही काय? आपल्याला प्रपोज मारायच्या प्रॅक्टिसला लागते रोज. मग काय उगाच बहीण बहीण म्हणू नका. मी काय कोणाची बहीण नाही. बरं बोलू. आपल्या सगळ्यांची सखी म्हणजे यांची लाडकी मितू मैत्रेयी हिचं ड्रायव्हिंग लायसन्स कमावल्याबद्दल आपण सगळेजण आपापलं मत व्यक्त करूया. तू पैदा झाल्यावर एक वाक्य बोलायला सुरू केलं ते अजून संपलं नाही का? एवढं लांब लांब बोलतो तू. काय रे, तुम्ही त्याला त्रास देऊ नका. उगाच सोना तू बोल रे. थँक्स ऋतू. काय बोलू. आजचा दिवस ऋतूच्या आयुष्यातला मैलाचा दगड. ऋतू आज मैत्रेयीच्या आयुष्यातला मैलाचा दगड. गेली कित्येक वर्ष मैत्रेयी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याचा प्रयत्न करत होती. एकदा तर ती लेखी परीक्षेत उत्तीर्ण देखील झाली होती. पण गेल्याच परीक्षेत आपल्या सखी मैत्रेयी ब्रेक ऐवजी ऍक्सेलरेटर दाबल्यामुळे त्या परीक्षेतून त्या बाद झाल्या. नाही पण तरीही आतापर्यंत अथक प्रयत्न करत करत त्या इथपर्यंत आल्या की त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून दाखवलेलं आहे. त्यांना बघून मला असं वाटलं मी हे सीए होऊ शकेल. ना ग तो मैत्रीला लायसन्स मिळण्याआधी मी सीए व्हायला हवं होतं. मला हरवलं. असो तर मैत्री इस हार के लिए मेरी दोस्त चीयर्स. तर आता आपल्या तू बोलतेस नेहमीपासूनच बोलते. मला काही असं एवढं काही बोलायचं नाहीये. म्हणजे खरं तर मला एवढंच म्हणायचं की आपण पुण्यासारख्या शहरात कुठे ना कारबीर काढायची वेळ येते. म्हणजे ट्रॅफिकच एवढा असतो. तेच त्यामुळे लायसन्स मिळालं हे खूप चांगलं झालं. तुम्हाला माहितीये का सगळ्यांना एक गोष्ट म्हणजे लायसन्सचा उपयोग आयडेंटिटी प्रूफ म्हणून इतका चांगला होतो. मला वेळोवेळी उपयोग झाला. म्हणजे त्यासाठी मात्र मी तुझं अभिनंदन. म्हणजे खूपच मोठी अचीव्हमेंट. नाही नाही असं काही नाहीये. पण मैत्री आय एम सो प्राऊड ऑफ यू. हा आणि आता तुम्हाला कळतंय का आपण गोव्याला गर्ल्स ट्रिप करू शकतो. आय नो. आणि मुख्य म्हणजे मला एकटीला ड्राईव्ह करावं लागणार नाहीये. आणि मी तू चुंबक आहेस रे. गर्ल्स ट्रिप म्हणल्यावर तू कॉम्प्लिमेंटरी येतोस. अरे घड्या तुम्ही मला सारखी चिडवत का असता रे. नाही आता लव कपल म्हणल्यावर आम्ही चिकटून बसणारच ना. असं कोणी टाकतं का एकमेकांना. अरे हे पण असतात की प्रेमामध्ये म्हणजे असतात का चिपकून चिपकून तुझ्यासारखे. मग त्यांच्याकडे बघून वाटतही नाही ना ते प्रेमात आहेत असं. का नाही बसत तुमची. हा आता वाटते. ऐक ना हे वाद घालतायत तोपर्यंत मी पळून जाऊ का. एक मिनिट. तर आज या ठिकाणी आपली क्लोज फ्रेंड मैत्री एकदम हार्ट टू हार्ट फ्रेंड तिच्यावर प्रपोज टाकल्यावर पण राग मनात न ठेवता याला पण कोणीतरी पार्टनर भेटला पाहिजे म्हणून अहोरात्र धडपड करणारी अशी आपली फ्रेंड. हिच्यावर आपला अजिबात ट्रस्ट नव्हता. काय कारण की भाई गाडीचा आवाज ऐकून गाडी चालवायची असते. तर मॅडम गाडीचा आवाज न ऐकताच तिला दामटवतात ना भाई. तरी पण
एकदा पण गाडी न ठोकता ड्रायव्हिंग लायसन्स पर्यंत मजल मारणारे आमची मैत्री. हार्ट टचिंग हा, दिल को छू लिया. मैना तू छा गया. आदिलला पण काहीतरी बोलायचं. आदिल, we all proud of you. तुला काहीतरी गिफ्ट द्यायचंय. हा, तुला गिफ्ट द्यायचंय. गाडी. गाडी. खऱ्या लायसन्सला खोटी गाडी. हा, आणि मैत्री, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुझ्या गाडीत ठेवायला म्हणून गणपती बाप्पा. डॉक्टर, गाडी जरी खोटी असली तरी देव खरेच असतात बरं का. असतात की नाही? बरोबर आहे. ऐका, आता आपण केक कापूया मितूसाठी आणलेला. मी तू वाचलंस का काय लिहिलंय? फायनली म्हणजे माझ्या मामाच्या ओळखीची एक बेकर आहे, पण ती फक्त वेडिंग केक बनवते. स्टील तिने तुझ्यासाठी ह्या बनवून पाठवल्या, स्पेशल तुझ्यासाठी. सेलिब्रेशन टाइम. मला काहीतरी सांगायचंय. बोल मी तू बोल. मला असं नाही मिळालंय. काय? लायसन्स नाही. सौमी, मी ना असं पटकन सांगून टाकलं, म्हणजे मला राहवतच नव्हतं. मी इतका वेळ प्रयत्न करत होते, पण आत्ता असं आपोआप बाहेर पडून गेलं. मला इतकं मस्त वाटतंय माहितीये. मला काय वाटत होतं माहितीये का, कसा मोठा डोंगर आहे आणि मी जर खरं बोलले नाही ना तर मी गाडली जाणार आहे त्या डोंगराच्यात, असं वाटत होतं मला. खूप मस्त वाटतंय. तुला राग नाही ना आला? नाही. अगं, जर तू खरं सांगितलं नसतंस ना तर मग आला असता. पण काय, मला गॅरंटी होती की तू सांगशीलच म्हणून. कसं काय? तर काय होती. नाही, पण गॅरंटी कशी काय होती? म्हणजे मी सांगेन असं वाटलं होतं का तुला? तर कमॉन, मला येतेस तू. मीत, मला जवळ घे ना. काय? मिठी मार ना, मला रडायला येते आता. मिठी मार. सगळे मला नाही माहिती, मला तू मिठी मार. मला कसं तरी होतंय. वेणीस का काही काय बोलतेस तू? मस्त आहेत ना, कसे भरवत आहेत बघ ना एकमेकांना. तू का लाजतोस? मला असं सगळ्यांसमोर दाखवायला आवडत नाही, तुला माहिती आहे ना. पण मग जर मला खरंच कधी गरज असेल आणि तिथे लोक असतील तर फक्त लोक आहेत म्हणून तू मला जवळ घेणार नाहीस? नाही, म्हणजे तसं नाही, एक्झॅक्टली तसं नाही, पण कदाचित घेई नाही. पण ते त्या परिस्थितीवर अवलंबून. आता ती परिस्थिती आली असं समज, मला जवळ घे, मला गरज आहे. नको वाटतंय मला. ओके.
बापरे, ते बघ काय लिहिलं. काय रे, काय चाललंय? नाही नाही, तुला काही नाही, तू कंटिन्यू. हा, काय चाललंय? हा हो, ते होमली फूड लिहिलंय ना ते. हा, फूड फूड. काय रे, काय प्रॉब्लेम आहे? बॉयफ्रेंड आहे माझा. बॉयफ्रेंड आहे माझा. सेल्फी कशाला? हा, मला इतकं मस्त वाटतंय ना, सगळं सांगून टाकलं. नो टेन्शन. पण तू सगळ्यांना खरं सांगितलेलं नाहीस. कोण राहिलंय? घे. हा, इकडे ना. काय रे, काय घे, गरम आहे. आई, टाक. लव यू मॉम. चला बस करा आता, चला. अहो मैत्री येणार आहे, असं फ्रेश राहून तिचं स्वागत करायला पाहिजे ना. चला, पुरे झालं, चला. कूल डार्लिंग, कूल. काय डार्लिंग? अहो बाबा, आजकालच्या काळात नाही म्हणतो कोणी डार्लिंग वगैरे. हं? तरुण मुलांकडनं कुठलेही नवीन शब्द शिकायचे नाहीत आता. वयाला साजेल असंच वागायचं. तसंच वागतोय मी नवीन काही शिकत नाहीये. अगं, शिकण्याची गरज पण नाहीये त्यांना. काय काय त्या मैत्रीला लायसन्स मिळालं तर तुम्ही काय पोस्ट टाकली तो? माय हार्ट इज ब्लोन अप विथ प्राईड, लव्ह यू माय चाइल्ड. मैत्री काय म्हणजे मला जरा सांगा, काय काय अर्थ काय याचा? तुला एवढा साधा अर्थ कळत नाही? अरे वेड्या, तिला लायसन्स मिळालं, तिला जे काही यश मिळालं त्याचा मला खूप आनंद झालेला आहे आणि त्यामुळं माझी छाती अभिमानानं आणि गर्वानं फुगून आलेली आहे. पण मी तिला इंग्लिशमध्ये लिहिलं होतं ते सगळं, त्यामुळे तुला कळालं नाही. अहो बाबा, असं लिटरल ट्रान्सलेशन नसतं करायचं. प्लीज प्लीज त्या सोशल मीडियाची इज्जत काढू नका प्लीज. अरे तुला कळत नाहीये, पण मला खूप लाईक्स येतात बरं का. सारखे लाईक्स येत राहतात. नलू नलू, मला जरा शिरा दे ना. तुम्ही इथे आसनं करत होतात ना, तुम्हाला कसं कळलं मी शिरा केलाय? कसं कळलं म्हणजे काय? अरे तो रवा भाजल्याचा असा खरपूस खरपूस वास माझ्या नाकात जात होता ना सारखा. मग अजिबात मिळणार नाहीये. अगं, तो सोडा आणलाय ना, तो प्या. पोटाची तक्रार आहे असं सांगताय की नाही सकाळपासून? मग आणि शिवाय आता पार्टीला जाणार आहात, तिथे रेमटवून चेपाल की नाही? अरे तुला सांगते, त्या लग्नाचे जे केळवण असतात ना, त्याच्या वरताण चालले त्या यांच्या रिटायरमेंटच्या पार्ट्या, हो की नाही? हो ना, खरंच एक पर्व संपलं, 6 महिने उरलेत फक्त. आता माझ्या आयुष्याचं एक नवीन पर्व सुरू होणार आहे. येस, म्हणजे ऐक 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 नलू, जातेस कुठे? इकडे ये ना. हे बघ कसं वाटतं तुला. म्हणजे एखादा नाग किंवा साप असं काट टाकून नवीन चैतन्य घेऊन सळसळतो ना, तसं काहीसं माझ्या आयुष्यामध्ये आता घडणार आहे. म्हणजे बघ असं की हा, आय विल थ्रो माय ओल्ड डेड स्किन फ्रॉम माय बॉडी अँड देन यू विल सी माय न्यू अँड एनर्जेटिक सळसळ. क्या बात आहे. मी पोस्ट टाकतो. ऐक त्यांना थांबव थांबव, आत्ताच्या आत्ता थांबव त्यांना. थांबा थांबा थांबा. हे बघा बाबा, तुम्ही अशी कोणतीही पोस्ट टाकणार नाही आहात प्लीज, नाहीतर माझ्या बर्थ सर्टिफिकेट वरती तुमचं नाव काढून टाकेन ना मी. एनर्जेटिक सळसळ. अगं आई समजाव ना ग तू. अगं मित्रांमध्ये गेलो की किती खेचतात माहितीये माझी यांच्यामुळे. जाऊ दे ना, नका ना टाकू. तो काय सांगतोय तसं करा ना. तुम्हाला जे काय टाकायचं की नाही घरात टाका,
काही प्रॉब्लेम नाही, पण नाही 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 टाकणार आता ते, अजिबात नाही टाकायचं तुम्ही ते त्या माझ्याकडे. अगं, नाही नाही काय चाललंय काय? अरे काही व्यक्ती स्वातंत्र्य काही प्रकार असतो का नाही? हॅलो काका काकू. हाय चिंटू. बरं झालं आलास. थांब बस, शिरा आणते. नाही नाही, शिरा बिरा नको, गोड तर अजिबात नको. सगळ्यांनी प्लीज जरा इकडे लक्ष द्या. मैत्रीला काहीतरी सांगायचंय. काय ग, काय सांगायचंय? सिरियस आहे. आई काय सांगायचं? काकू काकू म्हणजे सौमित्राने मला सांगितलं होतं खरं तर. म्हणजे तुम्ही चिडू नका प्लीज, पण अरे देवा, म्हणजे तू आणि सौमित्र. नाही नाही म्हणजे वेगळं आहे यावेळेला. हा म्हणजे हिनं काय केलं माहितीये का? डायरेक्ट नको. हा आता म्हणजे बघा, आपण सगळे लहान असतो ना. म्हणजे मी लहान असताना चोऱ्या माऱ्या करायचो. कुठून नको का? हे बघा, म्हणजे लहान असताना आपण टायर खेळायचो. टायर. हा, मग तेव्हा वाटायचं की हीच गाडी आहे म्हणून. हा, मग त्याच्यानंतर आपण मग सायकल भेटली. मग वाटलं की हीच गाडी आहे. मग त्याच्यानंतर मग टू व्हीलर. एक मिनिट. चल मी बोलते. अगं मी इथं फसलो ना तर मॉरल सपोर्ट भेटेल ना तुला. काही गरज नाहीये, असलंच की मला फक्त टेक कर. टेन्शन नाही ना काही. होईल ना. ऑल द बेस्ट. ओके, येतो. जरा कस्टमरचा फोन आला अर्जंट मध्ये. चला बाय. हॅलो. हा, गाडी कुठे? नीरव शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स. एक अशी अवस्था जेव्हा आपल्या आजूबाजूला कुठेच कुठलाच आवाज नाहीये, सगळं कसं शांत आहे असं. हा काय छान झाला ना पास्ता? हा. बाई आजी अगं किती सुंदर झाला डाएट पास्ता. हो, फारच छान झालंय. हो ना. यु नो माई आजी, ममानं आमच्या बाईला इतक्यांदा शिकवलंय ना हे असं डाएट फूड करायला, पण तिला जमतच नाही अगं. सतत तेल टाकत असते खाण्यात. तू येतेस तिला शिकवायला? अगं आपल्याला डाएट लागतं कारण शारीरिक कष्ट नाहीत ना फार. तुझ्याकडे काम करणारी बाई आहे, तिला किती कष्ट असतात, तिला काय कळणार बिन कष्टाचं बिन तेलाचं. क्या बात आहे यार आजी. आजी सगळं असं सोपं करून सांगते नाही का. माझं काय होतं, पटकन तोंडात जडजड शब्द येतात. असं वाचन जरा जास्त असल्यामुळे असेल कदाचित. आणि शिवाय लोकांना इम्प्रेसही करायचं असतं ना. बरं, तुम्ही कॉफी आमच्या सोबतच घेताय की आत घेऊन जाताय? कसंही म्हणजे पण माझं जरा ऋतूकडे महत्वाचं कामही होतं. नाही, मग त्यापेक्षा आपण इथेच बसून कॉफी पिऊया ना. नाही नाही, तुम्ही महत्वाचं असेल तर बोला आत जाऊन. आपण नंतर बोलू टाइमपास वालो. अच्छा, असं करायचं का? चालतंय. अगं ते SRK कंपनीचं बॅलन्स शीट टॅली होत नाहीये, तर त्यात जरा तिची मदत घेतो. ठीक आहे, क्वेरीज होते का खूप. अगं बाई,
मग मग काही नाही तेवढंच. ये तुझी नक्की काय जनरेशन एकदा ठरवून घे हं? एकदम ऍडव्हान्सच निघालीस की 2050. तरुण मुलांनी मस्त प्रेम करायला हवी रे. असं एकमेकांशी खूप छान मोकळेपणाने बोलायला हवं. प्रेम करायला लागली की लोक गुन्हाच ठरवतात त्यांना. काय कमाल आहे ना, जागा नाही, प्रायव्हसी नाही, मग दिली त्यांना थोडी प्रायव्हसी, तर काय बिघडलं? हा? मी पण आता काहीतरी ठरवलंय. ठरवलं म्हणजे काय वाटलं तुला? हा? होय, हा. काय मैत्रीला काय दुसरे आजोबा आणायचेत की काय? आजोबा, बॉयफ्रेंड, म्हणजे ओल्ड मॅन फ्रेंड म्हणावं तर. मला सांग, हे लेली कसे वाटतात तुला? लेली लेले आगाव आहे मेला. अरे स्वतःहून एक मुलगी बोलायला येते तर हुशारूनच गेला. तर आमच्या पिढीच्या पुरुषांना ना बायकांशी बोलताच येत नाही. चढल्यासारखं वागायला लागतं त्यांना. काय काय बोलतेस तू अगं? हा, हे तू अशी आहेस ना म्हणून ही तुझी नात अशी आहे. मग तुम्हाला ना असं काही गाळणी नावाचा काही प्रकारच नाही. हे सगळं आपलं भडाभडा. म्हणजे काय, खोटं बोलायचं ते पण भडाभडा, खरं सांगायचं ते पण भडाभडा. मला तर टेन्शनच आलंय. अरे पण आता घरच्यांना सांगतीये ना ती खोटं बोलले म्हणून, बरं रागावतील थोडं आणि माफ करतील. नाही तसं नाहीये. तू नाही ओळखत आमच्या घरच्यांना. तिघही उत्साही आहेत. आता मी काय लॉंग ड्राईव्हला नेत नाही ना त्यांना. आता त्यांना वाटतं की ती नेईल. वडील तर वेडे झालेत. विविध गाड्यांचं कोलाज बनवून त्यासोबत मैत्रीचे फोटो अपलोड करतात. अरे देवा, काय होणार आहे काय माहिती. धक्काच बसणार आहे.